संघाचे सरसंघचालक कधी मुस्लिम होते का? उद्धव ठाकरेंचा सवाल. काँग्रेसनं मुस्लिम व्यक्तीला का अध्यक्ष केलं नाही? मोदींच्या काँग्रेसवरील टीकेला ठाकरेंचं उत्तर. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स. आज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार. 22 एप्रिलला पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत जनता दरबार होईल. राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंग विलासराव पाटील उंडाळकर 19 एप्रिलला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. यामुळे अजितदादांची सातारा जिल्ह्यात ताकद वाढेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ दरेगावी पुढील 3 दिवस गावी असणार. घरगुती कार्यक्रम असल्यानं 3 दिवस दरेगावी मुक्काम. मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. यावेळी जरांगेंकडून भुमरे, सामंत यांचं स्वागत. तिघांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती. विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटींचं सानुग्रह अनुदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं वितरण. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 लाखांचं अनुदान. माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण मागे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अंबादास दानवेंच्या शिष्टाईला यश. महापुरुषांच्या पुतळा विटंबना प्रकरणी सुरू होतं उपोषण. पोलीस प्रशासनाला दिले तपासाचे अल्टिमेटम. अलिबागमध्ये शेकाप एकवटला. पंडित पाटलांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांची जयंत पाटलांच्या निवासस्थानी गर्दी. यवतमाळच्या पुसदमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची 50 उदाहरणं असल्याचा दावा. आज सोमय्या पुसद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार. महाराणी ताराबाईंच्या साताऱ्यातील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी कोल्हापुरात धरणे आंदोलन. यावेळी एका महिन्यात समाधी स्थळाचं काम सुरू न केल्यास स्वखर्चाने समाधी बांधण्याचा ठाकरेंच्या सेनेचे नेते विजय देवणेंचा इशारा. बीडच्या किट्टी आडगावमध्ये बाबासाहेब आगेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकऱ्यांचा कॅन्डल मार्च. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची गावकऱ्यांची मागणी. बीडच्या पाजलगावमधील बाबासाहेब आगे प्रकरणातील आरोपी नारायण फपाळला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. भर दिवसा आगे यांची त्याने हत्या केली होती. परभणीच्या पाथरीत काल तरुणाची हत्या. आरोपीच्या अटकेसाठी कुटुंबियांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला. 24 तासात आरोपीला अटक करणार या पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेहावर कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार. सांगलीतील जतमधील उमदीत सराफाला रस्त्यात अडवून चोरांनी 3 लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीचा 24 तासात पोलिसांनी छडा लावला. तिघांना अटक केली असता आरोपींनी कबुली दिली. धाराशिव जिल्ह्यात 621 सरपंच पदांच्या आरक्षणाची लॉटरी पद्धतीने सोडत. महिलांसाठी तब्बल 311 पदं राखीव. मुदत संपल्यानं लवकरच निवडणुका होणार. परभणीच्या डॉक्टर लेन परिसरातील पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. पुलावरील 6 फूट खड्ड्यात पडलं दुचाकीवरील दाम्पत्य. त्यामुळे मनपाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर. साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीमध्ये प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपनीवर प्रदूषण मंडळाचा छापा. जवळपास 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना फटका. नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लामपूर भागात अवकाळी पावसाची हजेरी. हळद उत्पादकांचं या पावसामुळे मोठं नुकसान. आंबा आणि इतर फळबागांना देखील अवकाळी पावसाचा फटका. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष स्थापन. उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी. आरोग्य विभागाचं आवाहन. अकोल्याच्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात 22.83 दशलक्ष इतकाच पाणीसाठा शिल्लक. त्यामुळे अकोला शहराला 5 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार. बीडमध्ये तापमानाचा पारा वाढला असून अंगाची लाही. गुरांनाही उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी त्याच्या अंगावर पाण्याचा शिडकाव. बीडमध्ये सध्या तापमानाचा पारा 40 अंशांवर. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ इथे तापमानाचा पारा वाढला. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलाय. तोरणमाळमध्ये सर्वत्र आता शुकशुकाट दिसतोय.
तापमान वाढत असल्यानं साताऱ्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. जिल्हा रुग्णालयात उष्माघात विभाग सुरू. साताऱ्यातील चौनेश्वरमध्ये मिरवणुकीदरम्यान लावलेल्या फटाक्यांमुळे आग. शेकडो एकर डोंगर परिसर आगीत जळून खाक. अहिल्यानगरच्या अकोळनेर येथे जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचं आयोजन. यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा. बीडच्या शिरूरमधील पिंपळनेरमध्ये फिरत्या नारळी सप्ताहात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन. मंदिर मशिदीवर विद्युत रोषणाई तर 51 क्विंटल गुलाबजामचा महाप्रसाद. संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्म स्वीकारून भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. त्यामुळे संजीवन समाधीच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची मागणी. मात्र संत शेख मोहम्मद बाबा दर्गा नावाने ट्रस्ट सुरू केल्यानं वाद पेटला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगर परिषदेच्या कारभाराविरोधात माजी उपसरपंच पृथ्वीराज सिंग यादव आक्रमक. शिरोळमधील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा मिळवण्यासाठी गोंधळ घालत लक्षवेधी आंदोलन. नांदेडमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय उपसरपंचाकडून गुंगीच्या गोळ्या देऊन लैंगिक अत्याचार. मुलगी गर्भवती राहिलेली तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र बाळाला विकल्याचा पोलिसांना संशय. उपसरपंच बाबूराव तुपेकरला अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.